मित्रांनो, मला वाटतं आता आवाज क्लिअर येईल. उदय, कसा आहे आवाज आता? तर आता पहिल्यांदा इथे दोन त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत. तर पहा, दोन त्रिकोणामध्ये काही वेळा तुमचं समस्या काय असतं, तर ह्याच्यात उंची काय आहे, उंची काय आहे हे आपल्याला कळत नाही. तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही उंची काय सांगता? सर AC उंची आहे किंवा PR उंची आहे असं तुम्ही सांगता. पण मित्रांनो, त्याची उंची हे काय असतं? जेव्हा आपण लंब टाकतो, लंब म्हणजे त्या पद्धतीने हे जे आहे ह्याला लंब म्हणायचं. आपण ह्याला D नाव देतोय आणि या बाजूला आपण नाव देतो S. तर हे दोन्ही काय आहेत? लंब आहेत. जे लंब आहे बघा, ते त्या त्रिकोणाची उंची असते. मग आपण या दोन त्रिकोणाचं काय काढणार आहे? क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढणार आहे. क्षेत्रफळ म्हणजे काय? 1/2 पाया गुणिले उंची. हे सूत्र आपल्याला माहित आहे. मग त्याचा वापर आता इथे कसा करता येईल? मला वाटतं त्याकडचे त्रिकोण तुम्हाला दिसत नसेल कदाचित. ठीक आहे, पहा, PQR आणि ABC असे दोन त्रिकोण आहेत. तर त्यांचं आपल्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं काढता येईल पहा. तर त्यासाठी काय करायचं आहे? आपण या दोघांचं सूत्र लिहिणार आहे. तर पहा मित्रांनो, काय लिहायचं इथं? इथं पहिल्यांदा या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र लिहितो मी. काय लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे त्याचं आपण 1/2 पाया गुणिले उंची लिहितोय. एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये काय असणार आहे? 1/2 गुणिले पाया काय आहे? BC आहे आणि उंची काय आहे? AD आहे. तर आपण या त्रिकोणाचं नियमानुसार सूत्र लिहिलं. आता इकडे एक त्रिकोण आहे पहा तुमच्या समोर. काय म्हणता येईल? त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ, PQR चे क्षेत्रफळ बरोबर कसं लिहिणार आहे? 1/2 गुणिले काय आहे? पाया QR आहे आणि उंची काय आहे? तर PS आहे. हे दोन क्षेत्रफळ आपण लिहून ठेवलं. आता काय करायचं? या दोघांचं गुणोत्तर घ्यायचं आहे. गुणोत्तर म्हणजे तुम्हाला माहित आहे, गुणोत्तर म्हणजे दोघांचा भागाकार. आपण आता बघूया भागाकार काय होतं, पाहूया इथे. तर काय लिहिणार? एकाखाली एक लिहूया. त्रिकोण ABC छेद त्रिकोण PQR याचे क्षेत्रफळ बरोबर आपण काय लिहितो? एकाखाली एक लिहितोय. तर काय होईल? 1/2 गुणिले BC गुणिले AD, BC पाया उंची AD छेद 1/2 गुणिले QR काय आहे? तर पाया आहे आणि PS काय आहे? उंची आहे. असं आपण लिहिलं. आता काय होणार? 1/2 1/2 दोन्हीकडे समान आहे. जे समान आहे त्याला आपण काय करायचं? कॅन्सल होणार. म्हणजेच काय होईल? हे कॅन्सल. मग राहिलं काय? आता फक्त राहतं BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. हे काय मिळालं तुम्हाला? या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर मिळतं. पहा, आपण लिहितो वाटल्यास इथं. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ. तुम्हाला काय मिळालं? पाया गुणिले उंची आणि पाया गुणिले उंची. आपण यालाच थोडक्यात कसं लिहितोय किंवा कसं वाचायचं पहा. तर याला आपण असं म्हणतो, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया बघा BC व संगत उंची, पाया व उंची यांच्या काय असते? गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. त्यांचे गुणाकार आणि त्यांचं गुणोत्तर याच्या इतकं असतं. याला म्हणायचं आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय येणार आहे? त्रिकोण ABC छेद त्रिकोण PQR बरोबर पाया गुणिले उंची आणि इथं परत पाया गुणिले उंची. आणि उंची कसं ओळखायचे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता या दिलेल्याच सूत्रावरून आपण अजून 3 सूत्राकडे जाणार आहे. म्हणजे 3 अटी किंवा 3 नियम आपल्याला मिळणार आहेत. तर ते 3 नियम किंवा 3 अटी काय आहेत आपण पाहूया. आता पाया गुणली उंची झालं. आता पहिला नियम मी सांगतो इथं पहा. इथेच आपण लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पहिल्यांदा काय करायचं? समजा अट आहे. आता अट पहिलं आपण काय करतोय? अट 1. पहिली अट काय असणार आहे? ह्या दोन्ही त्रिकोणांची उंची समजा समान आहे. हे दोन त्रिकोण आहे. या दोन्ही त्रिकोणाची काय समान समजायची? आता उंची. उंची काय आहे? इथे AD आहे, इथे PS आहे. मग आपण काय समजायचे? समान उंची जर असतील तर म्हणतोय मी. उंची जर समान झाली
म्हणजेच काय झालं, एडी बरोबर काय होणार आहे, पीएस. पहा, एडी बरोबर जर पीएस असेल तर काय होतं, एडी बरोबर जर पीएस असेल तर याच सूत्रामध्ये मी दुरुस्त करतो इकडे लिहून बघा, त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर. आता आपण फक्त त्याच्यात काय करतो, उंची समान करतोय. उंची समान म्हणजेच एडी बरोबर पीएस. पहा, एडी आणि पीएस समान झाले. समान याचा अर्थ काय, समान म्हणजे एडी जर 6 सेंटीमीटर असेल तर पीएस सुद्धा किती असतो, 6 सेंटीमीटर. मग 6/6 तुम्हाला माहित आहे, 6/6 म्हणजे 6ला 6ने भागणे, उत्तर 1/1 म्हणजे कॅन्सल झाले. राहतं काय, फक्त बीसी छेद क्यू आर राहतं. म्हणजेच तुम्हाला काय उत्तर मिळेल, बीसी आणि त्याच्या खाली काय मिळणार आहे, क्यू आर. या त्रिकोणा काय म्हणायचं आहे, या त्रिकोणाला म्हणतोय आपण, जर दोन त्रिकोणाचे उंची समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळ हे काय असतं, संगत पायांच्या गुणोत्तरा इतकं असतं. संगत पायांच्या गुणोत्तरा इतकं असतं. किंवा ह्याला आपण समान उंचीचे त्रिकोण म्हणतो. दोन अटी आपल्याला लिहिता येतात. समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण कधी असतात, जर त्यांच्या समान उंचीचे त्रिकोण जर असतात म्हणजे कधी, दोघांची ही काय असते, लांबी जर समान असेल तर. तर आपण इथं लिहिलं बीसी छेद क्यू आर असं लिहिल्यामुळं काय झालं, हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे. पहिली अट झाली. आता दुसऱ्या अटीकडे येतोय आपण. दुसरी अट काय आहे, आता जशी उंची समान आहे, समजा आता दोघांचा जर पायाच समान झाला तर पाया सुद्धा समान होणार आहे. बघूया आता, समान पाया होणे म्हणजेच काय, याच्यातच आपण पाहतोय. इथेच आपण लिहूया अट 2. अट 2 काय लिहायचं आहे, पाया समान. जर पाया समान झाला तर काय होईल, आता उलट होणार आहे. बघा, पाया कोण आहे, इथं इथं बीसी आहे, इथं क्यू आर आहे. म्हणजेच आपण कसं लिहिणार, पाया समान म्हणजेच बीसी बरोबर क्यू आर असेल तर. बीसी बरोबर क्यू आर असेल तर, परत पहा तुमच्याकडं मूळ इथं आहे, दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर. आता इथं बीसी आणि क्यू आर जर समान झाले तर ते काय होतील, हे असे दोन्ही कॅन्सल होतील, म्हणजेच हे नाहीसे होतील. मग हे नाहीसे झालं तर राहिलं काय, एडी छेद पीएस राहिलं. मग आपण हे कसं लिहिणार, आपण ब्ल्यू पेन लिहितोय, त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर, हे दोन्ही कॅन्सल झाले म्हणून काय राहिलं, एडी छेद पीएस राहतं. हे दोन्ही समान झाले तर त्यांचं क्षेत्रफळ किती येतं, एडी छेद पीएस येतं. म्हणजेच या त्रिकोणाला काय म्हणायचं आहे, समान पायाचे त्रिकोण म्हणायचे. यांना काय म्हणायचं आहे, समान पायांचे त्रिकोण. असे दुसरी अट मिळते, पुस्तकात नाही पण अजून एक अट मी सांगतो. अजून एक अट, आता अजून असं पण असू शकतं काय, उंची आणि पाया हे दोन्हीही समान झाले. आता काय करायचं, उंची आणि पाया दोन्हीही समान झाले. मग आपण इथं शॉर्ट मध्ये डायरेक्ट दाखवतो. पहा, तुम्हाला इकडचा वरचा भाग मी काढतोय, काही गरज नाहीये. समजा इथे उंची आणि पाया नाही आपल्या पुस्तकात, तरी पण मी सांगतो काय आहे, पाया व उंची काय आहेत, हे दोन्ही समान असतील तर काय होतं. आता जर पाया आणि उंची समान झाले तर इथं वर काय काय होते, परत वाटल्यास मी लिहितो, बीसी गुणिले काय होतं, एडी छेद काय होतं, क्यू आर गुणिले पीएस. हे ह्याला समान आहे, हे ह्याला समान आहे. म्हणजेच काय झाले, हे कॅन्सल झाले, हे सुद्धा कॅन्सल, 1/1. मग काय आलं उत्तर, टोटल उत्तरच तुमचं काय आलं, 1/1 येतो. पहा, लक्षात घ्या, ज्या त्रिकोणाचे पाया आणि उंची हे दोन्हीही समान असतात त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय, तर 1/1 येतं. याचाच अर्थ काय, दोन्हीही त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असतात. लक्षात घ्या, जर दोन त्रिकोणाचे पाया आणि उंची जर समान असेल तर दोन्ही त्रिकोण काय असतातच, क्षेत्रफळ समान असतो. हे आपल्याला असं लिहिता येते का नाही, पहा तुम्ही 8वीला 9वीला शिकलेला. 1/1 म्हणजे ह्याला इकडे न्या, ह्याला इकडे न्या, म्हणजे तुम्हाला उत्तर काय मिळेल बघा, त्रिकोण
ABC चे क्षेत्रफळ बरोबर काय मिळेल, त्रिकोण PQR तुम्हाला मिळू शकतो. हे कधी शक्य आहे, जर दोन्ही त्रिकोणाचे पाया आणि उंची समान असेल तर आपण आता ह्याच्यावर सराव संच 1.1 कडे जाणारच आहे. पण 4 गोष्टी लक्षात घ्या. 4 गोष्टी कुठल्या आहेत, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे एक आहे अट. दुसरी अट काय आहे, जर पाया समान असेल, पाया जर समान असेल, बघा इथे पाया जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तरामध्ये असतात. तिसरी अट अशी आहे, समजा उंचीच जर समान असेल तर तेव्हा त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असतात. आणि चौथी अट आहे इथे काय, जर दोन्ही त्रिकोणाचे पाया आणि उंची समान असेल तर दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळच समान असते. त्याचं क्षेत्रफळच समान, म्हणजे याचं क्षेत्रफळ जर 100 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर याचंही क्षेत्रफळ किती असतं, 100 सेंटीमीटर स्क्वेअरच असतं. अशा पद्धतीने सिमिलरिटी मधले आपण पहिल्यांदा हे पाहिलं. याच्यावरच आधारित आता आपल्याला मित्रांनो सराव संच 1.1 पाहायचा आहे. अतिशय सोपी पण महत्वाची अशी गणित आपण पाहणार आहोत. ओके, पाहूया आता सराव संच 1.1. तर लिहितो मी इथं फळ्यावर पहिला प्रश्न, सराव संच 1.1 पाहूया आता. त्याच्यामध्ये पहिलं गणित मी घेतोय. सराव संच 1.1 मध्ये काय दिलेलं आहे पहा. प्रश्न पण लिहितो मी वाटल्यास. इथे लिहितो मी सराव संच 1.1. तर त्यातलं पहिलं गणित पहा काय असणार आहे. तर पहा इथे प्रश्न असा आहे, एका त्रिकोणाच्या, बघा एका त्रिकोणाचा पाया, एका त्रिकोणाचा पाया व 9 आहे व उंची किती आहे, 5 आहे. ठीक आहे, एक त्रिकोण आहे, त्याचं पाया दिलेला आहे आणि उंची दिलेला आहे. पाया 9 असेल, उंची 5 आहे. आणि दुसरा एक त्रिकोण आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या पाया किती दिले पाहूया आपण. पाया किती आहे तर 10 आहे व उंची किती आहे तर 6 आहे. अक्षर जरा खराब आहे. असं असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. मग काय काढायचं आपल्याला, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. मी शॉर्ट मध्ये लिहिले थोडं तिथं, क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. पाहूया आता हे कसं सोडवायचं. आता इथं प्रत्यक्षात आकृती काढायची गरज नाही, आकृतीची गरज नाही. आपण काय लिहायचं पाहिजे उत्तर नीट. समजा A1, आपण त्याला A1 मानलं, A1 व A2 हे काय आहेत, दोन त्रिकोण आहेत. दोन त्रिकोण आहेत असं आपण लिहिलं. कारण की दोन त्रिकोण कुठले माहित नाहीत म्हणून आपण एकाला A1 मानलं, दुसऱ्याला A2 मानलं. आता त्यांचे पाया आणि उंची पण दिलेला आहे. मग A1 जे त्रिकोण आहे त्याचा जो पाया आहे त्याला बेस, आपण इंग्लिश मध्ये बेस म्हणतो. बेस म्हणजे B, म्हणजे त्याला B1 मानूया. B1 बरोबर 9. पहा, विशेष म्हणजे गणितात कुठेही सेंटीमीटर मीटर दिलेलं नाही. जर नाही दिलं तर आपण काही लिहायला जायचं नाही. तर आपण काय करतोय, B1 9 आहे आणि H1 किती आहे पहा, त्याचं H1 5 आहे. त्याचबरोबर खाली याचं आता दुसऱ्या त्रिकोणाचं B2 किती आहे, 10 आहे आणि H2 किती आहे तर 6 आहे. आता इथे दोघांचेही काय दिलेले आहेत, पाया उंची दिलेल्यामुळं पहिलं सूत्र आपलं आहे काय आहे पहा. आपण सरळ लिहितोय, A1 चे क्षेत्रफळ, बघा A1 चे क्षेत्रफळ छेद A2 चे क्षेत्रफळ बरोबर त्यांचं गुणोत्तर काढतोय. गुणोत्तर काय आहे सूत्र आपल्याकडं, पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची. मग आपण काय लिहिणार, B1 गुणिले H1 अपॉन B2 गुणिले H2. आणि ह्याला सूत्र लिहिणं गरजेचं आहे. कुठला नियम आपण वापरलाय ते लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. तर काय लिहितो आपण, दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणधर्म किंवा गुणोत्तर. ओके, दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे सूत्र आहे. मग आपण किंमत टाकूया दोघांचेही. काय दिलेलं आहे, 9 गुणिले 5 छेद
10 गुणिले 6. आपण किमती टाकल्यानंतर पहा काय होईल. आता इथे काय करायचं आपल्याला. आता थोडं खाली घेतो मी, मला वाटतं 1 मिनिट. ओके, पहा आता इथं काय होईल. आता याचा गुणाकार न करता पहिल्यांदा जेवढं शक्य आहे तेवढं रिड्यूस्ड फॉर्म करायचा. 5 एक्क 5, 5 दोन्ही 10, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, म्हणजेच काय राहिलं 3 एक्क 3, 3 राहिलेलं आहे आणि 2 गुणिले 2 काय शिल्लक आहे 4 शिल्लक. तर तुम्ही विचार केला तर ह्याचं गुणोत्तर काय आलं 3/4 असं गुणोत्तर येतं. तर आपण ह्याला इथे शेवटी काय करतो, एरिया ऑफ ट्रायंगल A1, एरिया ऑफ ट्रायंगल A1 छेद एरिया ऑफ ट्रायंगल A2 यांचं गुणोत्तर किती आलं 3/4 आलेलं. अशा रीतीने आपल्याला पहिल्याचं उत्तर इथं मिळालेलं आहे. तर हे 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो. आता हे झालं पहिलं. अजून आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पाहूया दुसरा प्रश्न काय दिलेला आहे आणि त्याचं उत्तर काय येणार आहे. ठीक आहे, पहा दुसरा प्रश्न तुमच्या समोर आता मी लिहितोय, डिस्प्ले करतोय. पहा दुसरा प्रश्न. मला वाटतं दिसण्यामध्ये तुम्हाला अडचण आहे, थोडं मी मागे घेतो याला. आता सगळं दिसेल व्यवस्थित. पहा तर दुसरा प्रश्न पहा काय आहे. आता इथे आकृती काढतो मी. इथं आकृती अशी आहे. तर एक ABC आणि इथे खाली काय आहे D आहे आणि इथं लंब टाकलेला आहे म्हणजे 90 अंशाचा कोन आहे. ABC आणि ABD असे 2 त्रिकोण आहेत. ठीक आहे, आता ह्या 2 त्रिकोणावरनं आपल्याला प्रश्न लिहायचा आहे. पहा प्रश्न काय आहे, मी थोडक्यात लिहितो इथे. BC लंब AB. आता ह्याचा अर्थ माहित पाहिजे. लंब म्हणजे 90 अंशाचा कोन, म्हणजे BC हा AB ला 90 अंशाचा कोन करतोय. तसंच आता दुसरं काय पहा, आता अजून दिलेलं आहे त्यांनी AD लंब AB. म्हणजे कसं AD लंब AB म्हणजे इथं सुद्धा 90 अंशाचा कोन झालेला आहे. मग आता किमती दिलेल्या आहेत पहा. BC बरोबर 4, AD बरोबर 8. तर आपल्याला त्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचं आहे. कुठले 2 त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC छेद त्रिकोण ADB बरोबर प्रश्न चिन्ह. आपल्याला त्या दोघांचं काय काढायचं आहे, आता क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचं आहे आणि आपल्याकडे एकच किंमत दिलेली आहे. तर पाहूया कसं सोडवायचं. आता इथे जेव्हा आपण उत्तर लिहितो तेव्हा पहिल्यांदा नीट पहा इथे काय झालेलं आहे. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. काय, BC हा AB ला लंब आहे म्हणजे 90 अंशाचा कोन झालेला आहे आणि DA सुद्धा किंवा AD सुद्धा AB लाच लंब आहे. जर आपलं सूत्र पाहिलं 1/2 पाया गुणले उंची या सूत्राचा विचार केला तर ही उंची आहे या त्रिकोणामध्ये पाया AB आहे आणि या त्रिकोणामध्ये BC उंची आहे परत AB पायाच आहे. म्हणजे हे 2 त्रिकोण समान पाया असलेले आहेत. लक्षात आलं का. 2 समान जर पाया असेल तर त्रिकोणाचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तरामध्ये असते. हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून आपण हे दोन्ही गोष्टी लिहितोय. पहा इथे काय काय दिलेलं आहे. त्रिकोण ABC व त्रिकोण ADB मध्ये ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये काय काय माहिती दिलेली आहे ते आपण लिहितोय. तर काय दिलेलं आहे पहा. BC लंब AB जे दिलेलं आहे ते परत एकदा लिहितोय आणि दुसरं आहे AD लंब AB. यावरूनच काय लक्षात येतं, सरळ सरळ आपण लिहितोय त्रिकोण ABC छेद त्रिकोण PQADB चे क्षेत्रफळ बरोबर दोघांचेही AB काय आहे समान आहे. वाटल्यास आपण ते 2 त्रिकोणा क्षेत्रफळाच्या गुणोत्तरासारखं जर लिहायला गेलं तर तुम्हाला काय लिहावं लागेल, ABCचं AB गुणले BC, ह्याचं काय लिहावं लागेल AB गुणले AD. म्हणजे AB कॅन्सल होत आहे आणि तुमचं उत्तर काय मिळतंय, फक्त BC मिळेल आणि खालचं काय मिळेल AD मिळेल. इथं मात्र तुम्हाला न चुकता त्याचं सूत्र कशामुळे असं आलं तर असं लिहिता येतील समान उंचीचे त्रिकोण असं तुम्हाला लिहावं लागेल. हे दोन्ही काय आहेत, दोन्ही त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आहेत. समान पायांचे त्रिकोण समान पायांचे त्रिकोण
ज्या त्रिकोणाच्या पाया समान आहे ते असं येतं. मग उंचीच्या प्रमाणात आलं. मग आपण किमती टाकतोय आता. BC ची किंमत किती आहे? 4 आहे. आणि AD ची किंमत किती आहे? 8 आहे. म्हणून 4 आणि 8 याचा भागाकार आपल्याला करता येतं. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. म्हणून शेवटी आपल्याला उत्तर मिळतं त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ बरोबर 1 आणि 2 शिल्लक आहे म्हणजे 1/2 असं आपल्याला शेवटी मिळतं. मग आपण इथं लिहिणार आहे या पद्धतीने. हे गणित फार वेळा 2 मार्काला विचारण्यात आलेलं आहे. किती मार्काला आलेला आहे मित्रांनो? 2 मार्काला हमखास परीक्षेला येणारा IMP असा प्रश्न. तर आता त्यानंतर हे लिहून स्क्रीनशॉट काढू शकता. तर हे प्रश्न झाल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे समान पायांचे, पाया समान आहे म्हणून समान पायांचे त्रिकोण म्हणलं तरी चालतं. किंवा इथं काय लिहिलंय देता येतं माहितीये का? त्रिकोणांचे गुणोत्तर उंचीमध्ये असतं म्हणून असं सुद्धा लिहिलं तरी चालतं. तुम्हाला जे योग्य वाटतं ते लिहू शकता. समान पायांचे त्रिकोण लिहिलं. आता त्यानंतर अजून एक गणित पाहतोय आपण. 3 क्रमांकाचं गणित पाहूया आणि जर वेळ असेल अर्धा तासामध्ये तर आपण पुढचं सुद्धा गणित घेणार आहे. तर पहा, तिसरं गणित मी तुमच्या समोर लिहितोय इथं. पहा, तिसऱ्या गणिताची आकृती मी काढतो पहिल्यांदा. तिसरं गणित आकृती पहा. आकृती अशा पद्धतीची दिलेली आहे. या पद्धतीची आकृती आहे इथं. तर एक त्रिकोण आहे PS आणि R. इथं लंब टाकलेला आहे. पहा, तर काय केलेलं आहे? लंब टाकलेला आहे. आणि इथून परत काय केलेलं आहे? अजून एक त्रिकोण आहे आणि इथून एक परत लंब आहे. तो लंब असा आहे T. याला आपण T म्हणतोय, इथं Q म्हणतोय. या पद्धतीचं आकृती आहे. प्रश्न पाहूया आता काय आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. सगळ्यात 3 मार्काला येणारा हा प्रश्न आहे. पाहूया काय याच्यामध्ये. ह्या दिलेल्या आकृतीमध्ये काय काय दिलेलं आहे पहा. PS लंब QR किंवा RQ, त्याचबरोबर QT लंब PR आणि QR ची जर किंमत 6, PS ची किंमत जर 6, PR बरोबर 12, तर काय काढायचं आपल्याला? QT ची किंमत काढायची आहे. तर पाहूया आता कशा पद्धतीने आपल्याला याची किंमत्या काढता येतात. तर मला वाटतं हे शेवटचं गणित असेल. अतिशय महत्वाचं गणित आहे. तर हे सोडवत असताना तुम्हाला मी बोललो होतो त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे? 1/2 पाया गुणिले उंची. ते सूत्र आपल्याला तर वापरायचं आहे. तर पहा, तुम्हाला 2 त्रिकोण मिळत आहेत. इथे आपण जर विचार केला तर हा कुठला त्रिकोण आहे पहा इथं? P. ओके, SQ हा जर त्रिकोण घेतला किंवा आपण सरळ सरळ काय करता येतं? मोठा त्रिकोण घ्या, PQR हा त्रिकोण घ्या. पहा, परत एकदा मी दाखवतो. हा त्रिकोण PQR. तर त्रिकोण PQR मध्ये, ओके, त्रिकोण PQR हा त्रिकोण घ्या. त्यामध्ये लंब टाकलेला आहे. पहा, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मी, जो लंब टाकला जातो त्याची उंची असते आणि ज्याच्यावर लंब टाकलं जातं ते पाया असतं. मग इथं काय आहे नियमानुसार? आता त्रिकोण PQR चे त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर काय होणार? 1/2 गुणिले पाया. पाया काय आहे याचं? लंब ज्याच्यावर टाकलेलं ते पाया PR. ओके, गुणिले उंची काय आहे? तर QT. ह्याला आपण नंबर 1 दिला. पहा, नंबर काय दिला? 1 दिला. आता परत काय करायचं आहे? हाच त्रिकोण घ्यायचा. पहा, परत बघा, त्रिकोण PQR मध्येच म्हणायचं. आता काय करायचं आहे? इथे पहा, तुम्हाला म्हणलं मी जिथं लंब पडतं ते काय असतं? 90 अंशाचं. आता इथं PS सुद्धा 90 आहे म्हणजे लंब टाकलेला आहे. म्हणजे याच त्रिकोणामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे. जर दिलेला त्रिकोण हा लघुकोन त्रिकोण असेल, लघुकोन म्हणजे त्याचे तिन्ही कोन जर 90 अंशापेक्षा कमी असतील, कितीपेक्षा? 90 अंशापेक्षा कमी असतील तर ते लघुकोन. तेव्हा त्याचा लंब हा कुठं असतो? आतल्या बाजूला असतो. पहा, आत आलाय का नाही? आणि दुसरा त्रिकोण कशाचा आहे? जर दिलेल्या त्रिकोणमध्ये एक कोन हा काय आहे? इथे दोन्ही काय आहे? तर लघुकोन. हा काय आहे? विशाल कोन आहे. जर दिलेल्या त्रिकोणामध्ये जर विशाल कोन असेल तर तेव्हा त्याचा लंब हा त्रिकोणाच्या बाहेर असतो. बघा, बाहेर आलेला आहे का नाही? म्हणजेच PQR चाच तो लंब आहे. मग हा लंब असेल, पाया कशावर टाकलेला? याच्यावर टाकलेला आहे.
मग तुम्हाला प्रॉब्लेम काय, आर एस नाही, त्रिकोण फक्त पी क्यू आर पर्यंतच आहे, म्हणून क्यू आर हे त्याचं काय आहे, पाया, उंची काय आहे, पी एस आहे. हे घ्यायचं नाही, हे लक्षात घ्या. परत त्रिकोण फक्त एवढाच आहे, बाह्य भागात त्याचं काय राहिलं आहे, लंब पडलेलं आहे. मग आपण कसे लिहिणार हे, परत त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया काय आहे, क्यू आर, गुणिले उंची काय दिलेला आहे, तर पी एस. हे नंबर 2. पहा, दोन्ही 2 वेळा आपण काय लिहिलं, दोघांचं पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची लिहिलं. आता मला सांगा, त्रिकोण तर एकच आहे बरोबर, म्हणजेच हे क्षेत्रफळ काय आणि हे क्षेत्रफळ काय, दोन्ही एकच असणार ना, दोन्ही क्षेत्रफळ समान आहेत. मग हे जर दोन्ही समान असतील तर हे सुद्धा समान झाले. तुम्हाला माहित आहे, पहिलं दुसऱ्याला समान, पहिलं दुसऱ्याला समान, दुसरं तिसऱ्याला समान, तर तिसरं पहिल्याचं समान, हे दोन्ही समान होणार. म्हणून आपल्याला काय मिळेल, 1/2 पी आर गुणिले क्यू टी बरोबर 1/2 गुणिले क्यू आर गुणिले पी एस मिळतं. हे काय मिळालं, 1 आणि 2 वरून, 1 व 2 वरून हे आपल्याला किंमत मिळाली. आता आपण हे इक्वलाइज केलं, याच्यात 1/2 1/2 समानच आहे, काढून टाकलं. मग आता राहिलेल्याची किमती, पी आर कुठे आहे, पी आर शोधा, 12 लिहिलं. क्यू टी काढायचं आहे आपल्याला, क्यू टी म्हणून क्यू टी लिहिलं. पुढे क्यू आर कुठे आहे, क्यू आर शोधा, 6 लिहिलं. पी एस आहे का, हो असणारच आहे, 6 लिहिलं. तर इकडचे 2 पैकी एकाची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आपण काय लिहिणार, शेवटी क्यू टी बरोबर 6 गुणिले 7 36 भागिले 12, आणि 12चा पाडा आपल्याला येतो 12 त्रिक 36, म्हणून उत्तर काय मिळतं, क्यू टी बरोबर 3. अशा रीतीने क्यू टीची किंमत आपल्याला काढता येते. अशा रीतीने सराव संच 1.1 मधील एकूण 3 गणित घेतलं. चौथं आणि 5वं हे 2 गणित शिल्लक आहेत. तर आपण बरोबर अर्धा तासच घेतोय, कारण की जास्त वेळ मोबाईल समोर असणं सुद्धा डोळ्यांना त्रासदायक आहे. तर आपण उद्या अतिशय महत्वाचा असा थेरम म्हणतो आपण त्याला, प्रमेय म्हणतो, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, असं उद्या आपण बघणार आहे. उद्याची वेळ कदाचित मी जर लवकर ठेवेन, कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवा जर तुम्हाला वेळ कितीला हवं, त्याप्रमाणे 6-7 वाजता वगैरे. आणि जास्तीत जास्त मुलांना हे शेअर करा. मी खास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच घेतोय, ज्यांचं अभ्यास जर बुडाला तर नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून. तर मॅक्झिमम लोकांना हे पाठवा. आणि आता जर ज्यांना शक्य नसेल ते सुद्धा नंतर सुद्धा हे व्हिडिओ ऑलरेडीच अपलोड होतात यूट्यूबवर, तर तिथून तुम्ही लिंक एकमेकांना शेअर करून तुम्ही सगळेच पाहू शकता. जर काय अडचणी आल्या तर मला नक्कीच कळवा. आवडला तर लाईक करा. मग आपण थांबतोय आज, उद्या परत भेटतोय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.